या ठिकाणी अपघातग्रस्त महसूल अधिकाऱ्यांना आणलेला आहे. या तिघांचा अपघात झाला होता आणि आता हे निरामय हॉस्पिटल जे आहे ओतूर यांचं इथं आणलेले आहे आणि आता त्यांना प्रकृती अत्यवस्था असल्याच्या कारणावरून आता कार्डियाक ॲम्ब्युलन्समधून पुण्याला हलवण्यात येणार आहे. यापैकी जे गवारी आहेत नायब तहसीलदार त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे आणि त्यांच्या पायाला आणि शरीराला वेगवेगळ्या दुखापत झाली आणि मला पण इन्फॉर्मेशन अशी मिळाली की प्रकृती अतिशय सिरियस असल्यामुळं कार्डियक ॲम्ब्युलन्स या ठिकाणी आणण्यात आलेली आहे आणि पुण्याला हलवण्यात येणार आहे. आणि दुसरी जी आपण पाहतोय ही देखील ॲम्ब्युलन्स या ठिकाणी जे दुसरे महसूल अधिकारी आहेत खारतोडे जे वाहन चालवत होते त्यांना देखील या ॲम्ब्युलन्समधून पुण्याला हलवण्यात येणार आहे. मला माहिती मिळाली अशी की जे उजव्या छातीला त्यांना मार लागलेला आहे, फुफ्फुसापर्यंत जखम झालेली आहे खारतोडे यांना आणि तसे ते स्टेबल आहेत परंतु खूप खोलवर जखम असल्यामुळे त्यांना देखील हलवण्यात येणार आहे पुण्याला. परंतु यामध्ये गावारी यांची तब्येत मात्र हे आहे आणि त्यांना या ठिकाणी कृत्रिम श्वासोच्छ्वास जे नायब तहसीलदार गावारी त्यांना या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि त्या बघा आता बाहेर आणण्यात येत आहे त्यांना आणि कार्डियक ॲम्ब्युलन्सची व्यवस्था या ठिकाणी झाली आहे आणि कार्डियक ॲम्ब्युलन्सने आता ताबडतोब त्यांना पुढे हलवण्यात येणार आहे. ॲम्ब्युलन्स चालक देखील या ठिकाणी आहेत. नंबर आहे त्याच्यामुळे दोन्ही एकच आहे त्याच्यामुळे आता खारतोडे आहेत ना हे? हां, हे खारतोडे अव्वल कारकून. हां, तुम्हीच आणलं ना मोरे सर? हे अव्वल कारकून आहेत खारतोडे साहेब. हां, आणि गवारी आपले नायब तहसीलदार गवारी साहेब ते पण त्याच्यासोबत. यांची चेस्ट छाती तर मोठी जखम झाली यांच्या. फक्त वर छातीला जखम झाली म्हणत होते तुम्ही. जुन्नर ओतूर महामार्गावर आपलं त्याच्या गणपती फाट्याच्या आसपास हा अपघात झाला दुपारी 2:30च्या सुमारास. आणि अपघात इतका भयानक होता. ज्यावेळेस आता मी तिथे गेलो आणि मला वाटलं बातमी आहे तर मी शूट करत होतो परंतु आपले नायब तहसीलदार होते गवारी साहेब ते तिथं दिसल्यानंतर ॲम्ब्युलन्सची देखील वाटणं पाहता मी माझ्याच गाडीमध्ये त्यांना टाकलं आणि ओतूर येथील डॉक्टर सुतार यांच्या दवाखान्यामध्ये घेऊन आले. परंतु खरं तर त्यांची तब्येत अतिशय खालावलेली आहे तर त्यांना आता उपचारासाठी आपण पुढे शिफ्ट करतो. ओपन नाही होत का हे? होईल ना नंतर ओपन करा. मागचं ओपन नाही होणार हे खिडकी बरी का तब्येत? काळजी घ्या जरा. तुम्हीच वाहन चालवत होते ना? ठीक आहे, घाबरू नका बिलकुल, काय होणार नाही तुम्हाला. श्वास वगैरे व्यवस्थित घेता येतोय ना? चक्कर वगैरे नाही येत ना? जाऊ दे. हां, आणि एकूण 3 जण होते. खरं तर 2 अव्वल कारकून आहेत त्याच्यामध्ये एक कोरडे म्हणून एक अव्वल कारकून आहेत ते देखील होते परंतु त्यांना फारशी काही दुखापत झालेली नाही. आणि आपले जे निवडणुकीचे नायब तहसीलदार आहेत गवारी साहेब त्यांना करतात ते जास्त प्रमाणात त्यांचा पाय देखील तुटला एक आणि आता त्यांना श्वास घ्यायला देखील त्रास होतो आहे. खरं तर त्यांना आता व्हेंटिलेटरवर इथं ठेवलं आहे आणि त्यांना देखील आपण पुढे शिफ्ट करतो आता पुण्याला. मला कळलं का त्यांना श्वासोच्छ्वास म्हणजे आहे आणि हार्ट अटॅक सुद्धा. हार्ट अटॅकची एक लक्षणं त्यांच्यामध्ये आहेत तर त्यांना आता व्हेंटिलेटरवर ठेवलेलं आहे. त्यांना श्वास घ्यायला देखील त्रास होतो आहे. त्यात त्यांचा पाय मोडलेला आहे त्यांचा पाय. 2 जण जे आहेत ते अतिशय गंभीर अवस्थेमध्ये आहेत. सगळे तालुक्यातून जे काही महसूलचे सगळे कर्मचारी पदाधिकारी सगळे इथं दाखल होत आहेत. काय नक्की यांना काम दिलं होतं? मला सांगितण्यात आलं की 1 मेच्या निमंत्रण पत्रिका देत होते. निमंत्रण पत्रिका खरं तर हे वाटप करत होते. आमदार खासदार साहेबांच्या निमंत्रण पत्रिका त्यांनी दिल्या होत्या आणि ते परत जुन्नरच्या दिशेने येत होते ओतूर मार्गे. बनकर फाटा सोडल्यानंतर पुढं गणपती फाटा म्हणून आहे त्या गणपती फाट्याच्या तिथेच एका वळणावर खरं तर भीषण अपघात झाला आणि हे ज्या गाडीमध्ये होते त्या गाडीचा अतिशय खरं तर चक्काचूर झालेला आहे. ती गाडी म्हणजे पाहताना सुद्धा आपल्याला भीती वाटते इतक्या भयानक पद्धतीने हा अपघात झालेला आहे. कसा अपघात झाला? कोणत्या हायवा होता तिथे? हायवा एक खडी होती खरं तर त्या हायवामध्ये आणि त्या हायवा ओतूरच्या दिशेने येत होती. ज्यावेळेस ही सगळी परिस्थिती लक्षात आली आणि हे सगळे आपलेच अधिकारी तिथं पाहिल्यानंतर मग ॲम्ब्युलन्सची देखील वाट पाहिली नाही. मी देखील कामानिमित्ताने खरं तर ओतूरला येत होतो. गाडीत एकटाच होतो. मग त्यांना म्हटलं तातडीने मीच माझ्या गाडीमध्ये घेऊन जातो आणि पुढच्या 5 मिनिटांमध्ये आपण त्यांना ओतूरला दवाखान्यामध्ये आपण त्यांना दाखल केलेली आहे. ठीक आहे, धन्यवाद.